हेराफेरी म्हटलं की डोळ्यांसमोर एकदम बाबूराव, राजू आणि श्याम यांचे गोंधळलेले पण तितकेच लक्षवेधी चेहरे डोळ्यासमोर येतात. विशेषतः परेश रावल यांचा बाबूराव प्रेक्षकांच्या हृदयात आजही घर करून गेला. पण आता हेराफेरी 3 या बहुप्रतीक्षित चित्रपटातून परेश रावल यांची एक्झिट ही चर्चेचा मोठा विषय बनली आहे. सिनेसृष्टीत हलक्या फुलक्या विनोदाने प्रेक्षकांना वेड लावणारी ही मालिका अलीकडेच एका गंभीर वादात अडकली. परेश रावल यांनी हेराफेरी 3 मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अक्षय कुमारच्या केपॉप गुड फिल्म्सने त्यांच्यावर थेट 25 कोटी रुपयांचं नुकसान भरपाई मागत कायदेशीर नोटीस पाठवली. परेश रावल यांनी या आरोपांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की माझ्या वकील अमित नाईक यांनी याबाबत सविस्तर आणि कायदेशीर उत्तर पाठवले आहे. जेव्हा ते उत्तर वाचतील तेव्हा हा सारा वादच मिटेल. या प्रकरणात अधिक माहिती देताना परेश यांच्या वकिलांनी म्हटले की परेश रावल यांनी कराराअंतर्गत मिळालेले 11 लाख रुपये सायनिंग अमाऊंट आधीच परत केले होते, तेही 15% व्याजासह. एवढंच नाही तर त्यांनी अजून थोडी अधिक रक्कमही दिली, कारण चित्रपटातून बाहेर पडल्याने निर्मात्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी पावती देऊन पैसे परत केले.